ओम सहनावतु सहनौ भुनक्तु वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। पंचमोऽध्यायः। अपक्रामन्तु गर्भिण्यः। ओम पुरुषेह वा अयम् आदितो गर्भो भवति। यदेतत् रेतः तदेतत्। गर्भिणी स्त्रियांच्या बरोबर बद्दल सांगायला एष पुरुषो वा अयम् आदितः गर्भो भवति। हा पुरुष परमात्मा पहला पहला प्रथम आदि माँ अयम आदितः गर्भो भवति। पहला गर्भवतो तद रेतः तदेतत्। त्यामध्ये रेत म्हणून रेतस म्हणून जे वापरलं जातं ना, ते उपयोग रेत ते ह्या परमात्म्याचं आहे. रेतस म्हणजे वीर्य हे परमात्म्याचं आहे. तदेतत् यदेतत् रेतः तदेतत् सर्वेभ्यो अंगेभ्यः तेजस तेजसंभूतम्. सगळ्या अंगापासून अवयवापासून तेज उत्पन्न होतं. आत्मन्यव आत्मानं बिभर्ती. स्वतःला स्वतःपासून धारण करत असतो. तर यदा स्त्रियां सिंचती, ते जेव्हा स्त्रीमध्ये सेचन करतो, असं येणं जनयते, त्यानंतर मग ते उत्पन्न करतं. जनयते उत्पन्न करतं. तरच प्रथम जन्म. ते जे पहिला प्रथम जनन होतं ना, त्याला पहिला जन्म म्हणतात. तर स्त्रिया आत्मभूतम गच्छती, मग स्त्री त्याला आपला म्हणून असा स्वीकार करते त्याला. तम अंगम तथा स्वतःच्या अंगासारखंच ते एक अंग आहे असं समजून घेते ती. हं? तस्मात येनाम न हि नसती, म्हणून त्याला सोडू शकत नाही ती. तर अस्य एतम आत्मानम अत्र कथम भावयती. ती काय करते, त्या जीवाला जो जन्माला आलेला असतोय की नाही, त्याला आपलं स्वतःच रूप आहे असं समजून आत्मानं आचर गतम भवती, स्वतःच तिथं उतरल्यासारखं वाटत असते. स्वतःच हे स्वरूप आहे, स्वतःच ते एक म्हणजे ते एक स्वरूप आलेलं आहे असं समजते. सा भावयित्री, असं मनामध्ये ठरवून घेणारी ती. भावेतव्या भवती, मनामध्ये तसं ठरवून घेते, म्हणून तिला त्याच्याबद्दलचा भाव अभिप्राय स्नेह वाढत जातो. तम स्त्री गर्भम विभरती, मग त्या लेकराला पोटामध्ये गर्भामध्ये धारण करते स्त्री. तो अग्र एव, तो पहिला प्रथम कुमारम जन्मनः, कुमार जन्माच्या पहिल्या प्रथम पहिल्या आधी जे आहे कुमार उत्पन्न होतो. अग्रे अधिभाव येते, अग्रभागी म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा हा मुलगा व्हावा, हा मुलगा आहे असं समजते ती. स यत कुमारं जन्मनः अग्रे अधिभाव येते. त्या कुमाराला सगळ्या जन्माच्या पेक्षा आधी जे मनामध्ये ठेवून घेते की नाही, आत्मानमेव तद्भावयती, स्वतःच एक रूप आहे, स्वतःचाच आकार आहे असं समजून घेते ती. एतेषां लोकानां संतत्या एवं संतता ही इमे लोका. तिच्यामुळे संतती लोकांमध्ये उत्पन्न झालेली आहे. एवं संतता, हे या रीतीने संतत केव्हाही म्हणजे केव्हाही संतत रीतीने ही इमे लोका, हे सगळे लोक त्याप्रमाणे उत्पन्न झालेले आहेत. अयन नारायणो देव हा पुरुषे प्रथम विशेष. परमात्मा नारायण पुरुषाच्या मध्ये पहिल्यांदा प्रविष्ट होतो. अन्नस्व, अन्नामध्ये राहून प्रविष्ट होतो. अन्नेन सहित, अन्नाच्या बरोबर. तस्मिन रेतस्तुम आगते, मग अन्नाच्या बरोबर ते जेव्हा तो जीव रेतस कणाला येऊन पोहोचतो, किंवा रेतसाच्या कणामध्ये पोहोचतो, त्यावेळेस तस्मिन स्थितम स्वरूपम, त्यामध्ये असलेलं स्वतःच रूप सपुरुष असतो. बिभर्त्यज, हा तो पुरुषामध्ये राहणारा तो माझे ब्रह्मदेव स्वीकार करतो, धारण करतो. बिभर्ती म्हणजे धारण करतो. तद्रूपम रेतसा साकम, ते रूप रेतसाच्या बरोबर स्वयं पुंसी स्थितो हरी, स्वतः पुरुषांच्या रेतसामध्ये राहून स्त्रियां सिंचती, मग स्त्रियांच्या मध्ये सेचन करतो. तस्य एव स्थानांतरगते प्रभो, तोच दुसऱ्या स्थानामध्ये गेल्यासारखा होऊन प्रथम जन्म
पहिला प्रथम त्याचा जन्म होतो. विष्णोस्तु जन्म भवती, विष्णू परमात्म्याचा जन्म होतो. तर तस्या अंगवत प्रभू, आणि ते परमात्म्याचं एक अंग आहे असं समजून म्हणजे त्याला तशी जाणीव होती. नैनामही नसती, सोडायला त्याला होत नाही, त्या लेकराला, त्या जीवाला सोडू शकत नाही. अनुकूल्याचा पुत्रम भाव आहे ती. अनुकूल असल्या कारणाने ती त्या मुला त्याला आपला मुलगा म्हणून स्वीकार करते. आता त्यानंतर आता पुत्रस्य भावना असाईव, म्हणून पुत्रावरची जी भावना स्नेह असते की नाही, तीच असते स्नेह. तद्गत्वात हरिभावन, आणि त्यामध्ये पुत्राच्या बद्दल त्यांची भावना स्नेह असते ना, ती परमात्मा बद्दलची भावना असते असं समजतात ते. संभावितव्या सा चैव कर्तुः पुत्रस्य सादरम, म्हणून मर्त्याबरोबर पुत्राला आदरपूर्वक संभावना करावी, हे पोषण करावं, आदरपूर्वक करावं. संभावनम कुमारस्य, त्या पूर्ण कुमाराचं संभावना जे आहे तम्मक भावना करणं, स्नेह ठेवणं. जानत हा केशव होत, आणि तो स्नेह त्या पुत्राच्या बद्दल त्याने ठेवून घेतलेला जो स्नेह आहे तो केशव परमात्म्यामध्ये होत असतो. तस्य इति, म्हणून हे त्या परमात्म्याच्या बद्दलचा स्नेह आहे असं समजून अर्पण मात्रेण, तसं अर्पण करून पूजितो बरे भवे तरी. तसं हे जे आहे ते परमात्माच आहे, मुलाच्या रूपाने मला अनुग्रह केला आहे असं जर मनामध्ये समजून पूजा केली, धारणा केलं, तसं स्नेह करणं म्हणजे पूजा. पुत्रस्तस्य हरे पूजा कुर्वत, मुलामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याची पूजा करत असणारा पृथ्वी स्थिती, मग पृथ्वीवर तो राहू शकतो. स्वर्गस्थस्यापि भवती पुत्र पुण्यम येतो किंवा स्वर्गामध्ये असणाऱ्याला तिथं असताना देखील तर त्या मुलावर बद्दलचा असणारा स्नेह जे आहे की नाही, ते तिथं देखील प्राप्त होतं बरं का. स्वर्गलोकाला गेला असताना तिथं देखील प्राप्त होतं, भूमीवर तर मिळतं, स्वर्गाला गेला असताना देखील प्राप्त होतं. अत्यल्प पुण्य भाग सस्यात, मग अल्प पुण्याचं भागी होत होतं. नाचेत केशव विद्ये, अर्चनाला परमात्म्याला तिथं त्या फुलामध्ये परमात्मा आहे असं समजून भावना नाही केलं, स्नेह नाही ठेवला, तर त्याचं जे सुख मिळतं की नाही त्या कमी मिळतं असं अर्थ. तदस्य द्वितीय जन्म, हे त्याचं दुसरं जन्म आहे असं म्हणतात. तो अस्य अयम आत्मा, तो सहा अस्य अयम आत्मा, हा परमात्मा त्याचा स्वतःचा म्हणून असा मानला जातो. आणि पुण्येभ्य हा कर्माभ्या, पुण्यकारक असणारे कर्म केलेले असताना प्रतिधीयते. प्रतिधीयते म्हणजे आपल्या मनामध्ये समजून घेतो किंवा आठवण करत राहतो. हं, आपण केलेल्या पुण्यकारक कर्मामुळे हा आपण हे सगळं ह्याच्यामुळे झालं बरं का असं विचार करतो तो. आता अस्य अयम इतर आत्मा, त्यानंतर त्याचा दुसरा आत्मा जो आहे की नाही, कृतकृत्यो वयोगत हा प्रीती, कृतकृत्य सारखं होतं, आपण केलेलं बरोबर झालं बरं का असं सांगतो. आणि वयोगत प्रेती, मग वयाला येतो, म्हणजे मोठा होतो. प्रेती सहित हा प्रयन्नेव, मग नंतर तिथून तो अं, पुन्हा पुढं प्रयत्न करत पुनर्जा येते, पुन्हा एकदा जन्म घेतो. तदस्य तृतीय जन्म, त्या मुलाला जे मुलं होतात की नाही ते तिसरा जन्म होतात. तदुक्तम ऋषीणा, म्हणून ते ऋषीने सांगितलं. गर्भे नु सन्नन्वेषाम, गर्भेनु सन्नवे अन्वेषामम, अन्वेषामम वेदमहम, सगळं गर्भामध्ये असून आपण सगळीकडे हुडकत जातो. अन्वेषामम, अन्वेषाम हुडकत जाऊयात. वेदम अहम, वेदम अहम देवानां जनिमानी विश्वा, वेदम अहम, वेदाच्या स्वरूपामध्ये प्रविष्ट असणारा म्हणजे वेद असणाऱ्याला परमात्मा प्रविष्ट झालेला आहे असं समजून आपण विचार करावा त्याचा. शतम महापुनु पुर आयसीर आरक्षण नथा, शतम म्हणजे 100 वर्षापर्यंत हे पुर म्हणजे हे नगर, म्हणजे हे शरीर रक्षण करावं, हा रक्षण व्हावे, रक्षित व्हावे असं. शेनो जवसा निरदीयम विधी, शेन पक्षी, शेन पक्षाच्या सारखं वेगाने जे आहे, जवसा म्हणजे वेगाने, शेन पक्षासारखं घारीसारखं वेगाने जे आहे, निरदीयम विधी, निरदीयम तर बाहेर येऊन मग मोठा होत राहतो असा अर्थ.
गर्भ एव एतच्छयानो वामदेव एव. गर्भ हाच त्या ठिकाणी गर्भस्वरूपामध्ये गर्भामध्ये राहणारा झोपलेला असतो. वामदेव एव उवाच. वामदेव त्याच्याबद्दल असं म्हणतात, एवं विद्वान अस्मात् शरीरभेदात् ऊर्ध्वम् उत्क्रम्यामुष्मिन् स्वर्गे. हा तसा ज्ञानी असणारा होऊन ह्या शरीरापासून बाहेर येऊन मग वरच्या लोकाला जातो. उत्क्रम्य म्हणजे वर लोकाला जाऊन आमिष्मिन स्वर्ग, आमुष्मिन पुढं असणारा जे येणारा जे स्वर्गलोक आहे त्या स्वर्गलोकामध्ये स्वर्गे लोके सर्वान कामान आत्वा त्या स्वर्गलोकामध्ये जाऊन सगळे कामना प्राप्त करून घेतो. आणि नंतर मग तिथून पुढं वर जातो. अमृत समभवत तो पुढच्या वरच्या लोकाला म्हणजे स्वर्ग लोकात तसं ओलांडून पुन्हा पुढच्या लोकाला जातो, म्हणजे काय मोक्ष लोकाला जातो. यथास्थानं गर्भिण्या. गर्भिणीच्या पासून यथास्थान जे जे योग्य असणाऱ्या स्थानाला जात असतो. असं ते गर्भामध्ये येतो, नंतर वाढतो, नंतर क्रमाने सत्कर्म करतो आणि विद्वान होतो. गतीला उत्क्रम्य म्हणजे उत्क्रांती गतीला प्राप्त होतो आणि नंतर स्वर्गलोकाला जातो. मग तिथून स्वर्गलोकापासून सगळे कामना प्राप्त करून घेऊन अमृत समभवत. अमृत म्हणजे मोक्षाला जाऊन पोहोचतो. इथे यथास्थान गर्भिणी याप्रमाणे गर्भिणी स्त्रीपासून त्याला प्राप्त होणारे स्थान सांगतात. इथे श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य विजय श्री माहिती उपनिषद भाषे द्वितीय आरण्यके पंचमोध्याय. द्वितीय आरण्यकामध्ये पाचवा अध्याय संपवतात. पृथिव्यां जन्मपुत्रस्य द्वितीयं जन्म ही. पृथ्वीमध्ये पृथ्वीमध्ये मुलाचा जन्म होणार हे म्हणजे विष्णू परमात्म्याचा दुसरा जन्म. एतत् रूपम निधाय एव हे असं रूप धारण करूनच निधाय एव जीवाचे धर्म कर्तव्य. जीवाच्यासाठी म्हणून धर्म कर्म करत राहतो. पितृस्थेन रूपेण गच्छति अन्यत्र केशवा. पितृस्थानामध्ये राहून दुसरा रूप असताना तो दुसरीकडे जातो. पितृअन्यत्र जननम, तो पिता पुन्हा दुसरीकडे जन्माला येतो. तृतीय जन्म तद्धरे, तर तिसरा जन्म म्हणून होता बघा. अंतर्यामितयैव तयैव अंतर्यामीच्या रूपाने सर्व जीवेश समस्तेतून सर्व जीवामध्ये राहणारा श्री हरी परमात्माचा सर्व दोषोच्चित असणाऱ्या विष्णू परमात्माचा याप्रमाणे तिसरा जन्म घेतात. म्हणून विष्णू कर्तारं सर्व कर्मणा. आपण केलेल्या सगळ्या कर्मांचा कर्ता विष्णू परमात्माच मानला जातो बरं का. नित्यानंदम स्वतंत्र सर्वज्ञ सर्वतोधिगम. नित्य आनंददायक असणारा, नित्य स्वतंत्र असणारा, सर्वज्ञ असणारा, सर्वांच्या पेक्षा अधिक असणारा असा हा श्री हरी आहे. असं जो कोणी जाणतो, यो वेद जो कोणी जाणतो, देहबंधात मुच्च विमुक्तो. देहबंधापासून देह धारण होणे म्हणजे देह धारण करणे नावाचं एक बंधन आहे, त्याच्यापासून मुक्त होतो. नित्यमुक्तमान, नित्यमुत्तमान भोगान, नित्य त्यानंतर मुक्त होतो आणि नंतर नित्य उत्तम अष्टदशे भोग घ्यायला लागतो. म्हणजे जसं जसं वरच्या लोकांना जातो तसं त्याला भोग देखील उत्तम उत्तम अष्टदशे भोग प्राप्त होतात. नित्य उत्तमान भोगान भुंगते. ते नित्य उत्तम उत्तम भोग त्याला प्राप्त होत जातात. तसं परमात्म्याला असं जाणून घ्यावं. ते तिन्ही रूपांनी परमात्मा सगळीकडे व्यापत असतो. सगळीकडे त्याची तो सर्वज्ञ सर्व गुण संपन्न असणारा असं समजून व्यापून जातो. व्याप्त होतो असं समजून घ्यावं लागतं बरं का. दोघां भुंगते यथा योग्य मी ते वेदानुशासन, वेदांचं अनुशासन आहे. ऐतरेय संहितेत सांगितलेलं आहे. मात्र जीवोत्पत्ती मात्र उच्यते. इथं फक्त जीवाची उत्पत्ती मात्र सांगितली नाही आहे. नाही, जीवोत्पत्ती मात्र परिज्ञानात फक्त जीवाची उत्पत्ती होती एवढं जाणलं तर अमृतत्व होतं, प्राप्त होतं असं नाहीये. ज्ञातमेव सर्व एक पित्रा पिता पुत्र संबंध मात्र. जाणल्यावरच काय बाप कोण मुलगा कोण त्यांचा संबंध काय आहे हे सगळं जाणल्यानंतरच पश्वाधिपरपी. अरे पशु लोक देखील जाणून घेतात तसं. मग त्याच्यामुळे थोडस मोक्ष मिळतो. सगळ्या पशूंना काय मोक्ष मिळतो काय? सगळे लोक अमृत लोकाला जातात काय? म्हणून ज्ञातमेव त्या परमात्म्याला जाणून घेऊन बापाने मुलाबद्दल जाणून घ्यावा, त्यांचा संबंध काय आहे ते जाणून घ्यावा. ते जाणून घेतलं तर पुरुषांना प्राप्त होतो. पश्वादिभिरपी, पशु इत्यादिकांना देखील गर्भे नु सन्न्वेषा
गर्भामध्ये असताना त्यावेळेस ते हुडकायला जातात. वेदमहम देवानां जन्मिना जनिमानिधी जनिमानी. जे जाणून घेतात ते मी देवांचा जनिमान म्हणजे देव लोक जे असतात की नाही, ते लोक अशा रीतीने जन्म घेत असतात. विश्वा म्हणजे सगळीकडे अशा रीतीने जन्माला येत असतात. इत्युक्तार्थ उदाहरण मंत्रे असा हा सांगितला अर्थ. वर सांगितलेल्या मंत्रामध्ये देव जन्म कथन म्हणजे देवांचा कसा जन्म होतो हे सांगितलं. देवजन्म कथनाच विष्णुर्हि परमो देव. विष्णू परमात्मा सगळ्यात श्रेष्ठ असणारा देव. तेनेव सह सर्वेपि देवा जीवदेह जन्म जनने जायन्ते. त्या परमात्माला बरोबर घेऊनच सगळे देवता लोक जीवाचा देह, जीवाला एक देह आणून देणे नावाचं जे आहे ना जन्म, तसं प्रकारचा जन्म घेतात. शरीर प्राप्तिरेव ही जन्मान्येषामपि. सगळ्या देवतांना सगळ्यांना देखील दुसरे शरीर प्राप्त होणं हेच आहे. बाकी परमात्म्याला मात्र तसं दुसरं शरीर प्राप्त करून घेणं असं नसते. तो स्वतःच त्या ठिकाणी अवतृत होतो. जसं नवीन शरीर वगैरे घेत नाही तो. अयमेव विशेषो देवानां दुःखा भोगा. हा तर परमात्म्यामध्ये आणि देवांच्या मध्ये असलेला भेद आहे, विभेद आहे, विशिष्टता आहे. देवांना काय म्हणूनच थोडं दुःख देखील भोगावं लागतं देवांना. स्वातंत्र्य विष्णू सर्वतंत्र स्वतंत्र मात्र विष्णू परमात्मा आहे. आत्मन्यव आत्मानं विभवती स्वतःपासूनच स्वतःचं रूप धारण करतो, अवतृत करतो. आत्मानमेव तद्भाव येते आणि ते स्वतः आहे असं समजून भाव येते त्या आत्मशब्दश्च. म्हणून हे परमात्म्याच्या आत्मशब्दाचे अर्थ आहे. मुख्यतः विष्णावे होईचे म्हणून तो आत्मशब्द मुख्यतः परमात्मा विष्णू परमात्म्यामध्येच योग्य वाटतो. नकारो बलम शकार प्राण. नकार म्हणजे ब, शकार म्हणजे प्राण. आत्मेति विष्णू शब्दार्थी. आत्मा म्हणजे हे ब्रह्मा विष्णू शब्दाने वाच्य असणार आहे. एकदेश वाचित्वात आत्मशब्दस्य. आत्मा हा शब्द एके ठिकाणी वाच्य आहे. एकच गोष्ट दाखवतात. आत्मशब्दाने विष्णू परमात्माच आहे. एतयाद्वारा प्रापद्यत. ह्या द्वाराने विष्णू परमात्माच्या द्वाराने सगळेजण प्राप्त होतात. तसेव शरीर प्रवेश प्रस्तुतत्वात. तोच परमात्मा सगळ्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट होत असतो असं सांगितलं. तर जीव शरीरम म्हणून ह्याच्यावरून जीवांचे हे जे शरीर आहे ते कसे आहे. जीव शरीरम परित्यज्य अन्यत्र गमनम. ते शरीर सोडायचं दुसरीकडे जाणं हे जे आहे ते जीवाला आहे. विष्णूवरप्यस्ती विष्णू परमात्मा देखील त्याच्याबरोबर जात असतो म्हणून त्याला नवीन शरीर मिळालं असं म्हणत नसतं बरं का. तर नवीन शरीर आपल्याला जे मिळतं ते परमात्म्याच्या अनुग्रहाने मिळत असतं. विष्णूवरप्य असती ती प्रैती म्हणून लोक असं समजतात. विष्णू परमात्माला देखील एक दिवस सोडणं, एक देह सोडतो दुसरा देह धारण करतो वगैरे असं लोक समजतात. तसं नाही आहे. प्रैती इत्युक्ते अप्यविरोध म्हणून तशा गोष्टीला कोणताही विरोध येत नाही. कृष्ण राघवादी स्वरूपमेव ह्यसो न परित्यजती. कृष्ण रूप राघव रूप हे स्वरूप आहे, स्वतःचेच रूप आहे ते. असो न परित्यजती. ते टाकून देतो आपण जसं शरीर फेकून टाकतो टाकून त्याप्रमाणे टाकत नाही. कृष्णो हि अत्यक्त देहोपी त्यक्त देहवदेव ही देवच. कृष्ण परमात्म्याने आपला देह सोडला नाही तरी देखील त्यक्त देहवदेव आपलं शरीर सोडलं आहे असं दाखवतो. कशाला लोकांना दर्शन आहे, लोकांना त्या दृष्टीमध्ये पळावून. स्वरूप सदृश आकृती स्वतःच्या आकृतीला अगदी योग्य असे बरोबर असलेली याची आकृती सोडून देतो. येन रूपेण कंसादीन जगणे. ज्या रूपाने परमात्माने कंसादिकांचा संहार केलेला आहे तद रूपमेव ही. तेच रूप मुख्य आहे. पूज्यते अद्यापि सर्वात्यही. सर्व इंद्र इत्यादी सगळे म्हणजे कोणाची पूजा करतात. रुद्र गरुड सगळे देवता लोक त्या तसल्या रूपाची पूजा करत असतात. ज्या रूपाने कंसादिकांचा संहार केलेला आहे की नाही त्या रूपाची पूजा करतात. हे पार्थिव देह जो टाकून दिलेला आहे तसं नाही. सर्वात निर्मित निर्मित अन्य आकृती ही त्याच्या तयार केलेली जी परमात्माची मूर्ती असते की नाही एक शवाच्या आकृती आहे.
शवाकृती म्हणजे शव कसा असते त्याप्रमाणे तयार केलं. स्वर्गारोहण काले तू जनास्ते नाही होता. स्वर्गारोहणाला जात असताना परमात्मा परंधामाला जात असताना लोकांना वाटतं की अरे हा गेला, हा हे लोक सोडून दिलं, म्हणजे ह्या शरीर हे त्यांनी सोडून दिलं, तर मोहित होऊन बघत असतात त्याला. हे तद्रूपम निजम विष्णू हो दृष्टम. जे जे परमात्माचं पूर्ण विष्णू परमात्माचं रूप पाहिलेलं आहे की नाही, सर्वजन भूमीवर असणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे की नाही. अद्यापि तद्देवलोके पूज्यते. अजून देखील सध्या देखील देवलोकामध्ये त्याची पूजा होत असते बरं का. अद्यापि तद्देवलोके पूज्यते. देवलोकामध्ये पूजा सर्व दैवतही, हे सगळ्या देवतांनी स्वर्गलोकामध्ये जे परमात्म्याने आपलं रूप ठेवलेलं आहे की नाही, त्या स्वरूपाचं जे आहे सगळे देवता लोक पूजा करत असतात. अजून देखील तसंच आहे. सर्व देव ही प्रदर्शा तप्त तपसा अवितृप्त दशांगणाम. ज्यांचं दृष्टी परमात्म्याकडे पाहून 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 अजून तृप्त झालेली नसते की नाही, तशा लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आलाय अंतर्धात त्या ठिकाणी ठेवतो आणि मग अंतर येतो. यस्तो स्वबिंबम लोकलोचनम. लोकांच्या डोळ्यामध्ये येणारं जे आपलं बिंब आहे ना, ते घेऊन जातो. असं भागवतामध्ये सांगितलं आहे. प्रेताम यज्ञस्य शंभुवा शंभुवे इत्यादी होत. प्रेताम प्रेत असणाऱ्यामध्ये यज्ञस्य शंभुवा शंभुव इत्यादी होत. यज्ञस्य शंभुव, यज्ञामध्ये जसं परमात्मा दिसून येतो त्याप्रमाणे प्रेतत्व म्हणजे प्रेतासारखं सोडून दिलेलं रूप दाखवतो होता. प्रकृष्ट गती वाच्य अयम शब्द. उत्कृष्ट गती परमात्मा घेतो, उत्कृष्ट असणाऱ्या गतीला निघून जातो. मग अयम ह्या शब्दाचा तिथं अर्थ लावा. प्रकृष्ट गतित्वादेवच मरणे प्रयुज्यते. मरणकाळामध्ये परमात्म्याचं उत्कृष्ट असणार असं रूप चिंतन केलं तर उत्कृष्ट गती मिळते. म्हणून मरायच्या वेळेस तर परमात्म्याचं उत्कृष्ट असणाऱ्या गती, परमात्मा असा आहे असा जातो याप्रमाणे चिंतन केलं तर आपल्याला देखील चांगली गती मिळते. हे साम अवेदम. हा, या परमात्म्याचे असे स्वरूप आम्ही जाणून घेतलेलं आहे. अवेदम अहम इत्यत्रापि जीवभेदयो का. म्हणून मी हे जाणून घेतो म्हणून असं म्हणावं. तोच परमात्मा आहे मी असं समजून कधीही जाणून घेऊ नये बरं का. म्हणून जीवभेदच या ठिकाणी दाखवलेला आहे. अन्यथा मम जनिमान इत्येवोच्येत. नाही तर मला जन्म देणारा म्हणून असं म्हणले असते. मला जन्म देणारा म्हणजे मला या जन्माला घातल्या असा अर्थ होतो. जन्म देणारा म्हणजे तसं नाही आहे. व्यर्थताच्या येशाम इत्यादी विशेषणाना. म्हणून हे सगळे, तो त्याला जन्म दिला म्हणजे त्यांनी एक आपल्याला, आपण कसं शरीर धारण केलं तसं त्यांनी देखील एक शरीर धारण केलं होतं असं म्हणायची पाळी आलीस. पण तसं नाही आहे. अन्यथा मम जनिमानी तेवोच्येत व्यर्थताच येशाम इत्यादी विशेषणानाम. हे सगळे जे काही रूप देतो की नाही ते सगळे परमात्मा देत असतो. एवढं ते परमात्माच त्या रूपाने येत असतो. तसा अभिव्यक्त होतो असं नाहीये. अवेदमित्यनेनैव तस्य सिद्धत्वात्. मी त्याला जाणलो नाही, मी त्याला जाणून घेतलं इत्यादी काय जे आहेत की नाही, आपल्याला सिद्ध असलेली गोष्ट, पाहिलेली गोष्ट जे आपण लक्षात ठेवून घेतलेली असते की नाही, ते मी जाणलं असं म्हणतात. ते मी जाणलं म्हणजे काय, त्याच्या बुद्धीमध्ये असलेली गोष्ट त्याने जाणली, हा दिसून आली असा अर्थ. म्हणून त्याचा म्हणूनच अवेदम इत्याने नैव स्वस्य तेषाम इत्यादी विशेषणानं. म्हणून त्या स्वतःला हे सगळे जे काही म्हणजे दिसून आलेले आहे ते सगळं मी जाणलो असं म्हणतात. त्याला जाणलं असं म्हणत नाहीत. ते क्रियाविशेषण आहे या ठिकाणी. जन्म जानन्नपि देवानाम. जन्म जानन्नपी, आपला जन्माच्या बद्दल जाणून घेतलं तरी देवानां दुःखादी दुःखादिह हेय रहितत्वेन. दुःखादी हेय रहितत्वेन. जन्म आपण कशाला आलो तिथं असं जाणलं तर देवता लोकांना दुःखादी प्राप्त होतात. आणि हे रहितत्वेन त्याज्यपणा सोडून देतो तो. प्रजानामी इत्यर्थ. म्हणजे देवता लोक
आपण कोण आहोत, कशाला इथं आलो ते जर जाणलं तर त्यांना दुःखादी प्राप्त होतात. आणि या ठिकाणी त्याला देह सोडून निघून जावं लागतं. असलेलं जे आलेलं जे देह आहे की नाही, ते सोडून जावं लागतं असं शास्त्र बरं का. देवता लोकांना देखील स्वतः कोण आहेत हे जर कळालं तर त्यांनी ते देह सोडून जावं लागतं. नसता दुःख भोगत राहावं लागतं असं शास्त्र आहे बरं का. म्हणून सत्यज्ञान तीर्थ स्वामींचं एक म्हणजे उदाहरण गोष्ट सांगतो. सत्यज्ञान तीर्थ स्वामी हे अग्नीचा अवतार होते. आणि हे अण्णांनी वगैरे असे एक 4-5 शिष्य होते त्यांचे. ते आतमध्ये त्यांनी कपडे बदलायला खोलीमध्ये गेले असताना आतमध्ये काय करत आहेत म्हणून बघायला म्हणून असं फटीने पाहिलं तर अग्नी तिथं आत असल्यासारखं दिसलं म्हणजे. मग त्याने बाहेर आलं, काय असं आतमध्ये मोठा एवढा अग्नी कशाचा आला म्हणून विचारलं. तर विचारलं की झालं दुसऱ्या दिवशी लगेच त्याने हेच सोडलं, देह सोडून दिला. म्हणून देवता लोकांना स्वतः कोण आहोत हे जर कळालं तर ते सोडून जावं लागतं. नाही तर तिथं दुःख भोगत राहावं लागतं म्हणे. तर हे तो विषय जन्म जानन्नपि देवानां दुःखादी दुःखादी हे रहितत्वेन. हा दुःखादी हे म्हणजे हे त्याचे असलेले दुःखादी जे असतात की नाही ते सोडून द्यावं लागतं आणि जावं लागतं. गजानामी त्याचा म्हणून त्या रीतीने जाणून घ्यावं लागतं म्हणून रुद्रदेव जेव्हा अश्विन कोणते अश्वत्थामा जेव्हा त्या शिबिरामध्ये चालला होता की नाही, तिथं शिबिरावर रक्षक म्हणून महारुद्रदेवच होते. अश्वत्थामा हा शंकराचा अवतार आहे हे त्याला कळू दिलं नाही. त्या अश्वत्थामाला कळू दिलं नाही म्हणून सांगितलं. म्हणून याप्रमाणे कोणत्याही देवतांना आपण कोण आहोत इथं आल्यावर त्यांना कळालं म्हणलं की नाही सोडून जावं लागतं असा अर्थ आहे, अभिप्राय आहे. भगवंतमेवा हम शब्दो वक्ती म्हणून इथं हम शब्दाने परमात्म्याला जाण सर्वांतर्यामी असल्या कारणाने असं म्हणावं लागतं. तस्मिन्नेवा भवम इत्युत्तम पुरुष शब्दोपी सर्व वर्तते. म्हणून परमात्म्याच्या बद्दलच उत्तम पुरुष जे आहे की नाही त्या म्हणजे मी वगैरे इत्यादी शब्द जे वापरले जातात ते परमात्म्याच्यासाठी म्हणून वापरले जातात. ओ यत्वाद अहम. ओ या म्हणजे काय, शिवला गेलेला आहे. वयबंधने वयबंधने शिवणे, विविंग. म्हणून अहम या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे अहम म्हणून आपण जे म्हणतो की नाही ते शिवल्यासारखं असतं आपलं स्वरूप. परमात्म्याच्या परमात्म्याच्या आज्ञेला आपण शिवून घेतल्यासारखं. म्हणून परमात्मा अहम शब्दाने इथं मी म्हणून म्हणतो ना तो परमात्मा. तो सर्वांतरी आम्ही असं करणं तो असं म्हणलाय. अस्मी अशी म्हणजे आहे. अस्मी म्हणजे मी आहे. इत्यादी शब्द ही अशी अस्मी इत्यादी सगळ्या शब्दांनी उच्यते अन्योपी जीवता जीवाला सोडून दुसराच एक वापरला जातो. सर्वनाम कसे असतात त्या जीवाला सोडून दुसऱ्याच कोणाचं तरी तिथं वाच्यत्व दाखवलेलं जात असतं. म्हणून ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितलं आहे. त्याच्या मूळ व्यवहार वेद निर्णयाय होती. मूर्खांच्या व्यवहारामध्ये आलेली गोष्ट वेदांत निर्णय करून देण्यासाठी कारणीभूत होतात असं समजू नका. किंतु सर्वेषाम अनुभवो युक्तयश्च. सगळ्या लोकांना अनुभव आलेला असतोय. युक्ती देखील त्याच्यासाठीच असतात. वाक्यांतरांच्या निर्णय कारणम. वाक्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेणं ह्याला निर्णय म्हणतात बरं का. निर्णयाला तेच कारण असतात. तस्मात सर्व जीवादिभ्यो अन्य सर्वोत्तमो विष्णुदेव. सगळ्या जीवांना सोडून सर्वोत्तम असणारा विष्णू परमात्मा एकटाच आहे. न वेदेषु पदं किंचित क्वचित किंचित वर्णो वा व्यर्थ इच्छते. वेदामध्ये कोणत्याही पदांचा किंचित वर्ण क इत्यादिकामध्ये किंचित कोणता तरी एक वर्ण व्यर्थ असतो असं समजू नका वेदामध्ये. वर्ण म्हणजे जे अक्षर असतात ते व्यर्थ असतात असं समजू. यथा अयोग्यांचा अर्थभेद उख्या.
योग्य ज्या ठिकाणी योग्य असा अर्थ असतो तोच अर्थ त्या ठिकाणी काढून लावावा. पण सर्वत्र वेद वेद सगळीकडे वेदामध्ये असं जाणून घ्यावं म्हणून सर्वज्ञानी असणारे लोक ठरवून घेतात. इथे शब्द निर्णय म्हणून शब्द निर्णयामध्ये सांगितले शब्दा रेतो न विद्याद्या अभितत्र गतम हरिम वदन्त्य विष्णुवाचीहि न शब्द क्वचिदिष्यते. कोणतेही शब्द रेत हा अन्न रेतापासून अन्न होत म्हणून किंवा अन्नापासून रेत होतो इत्यादी जे आहे की नाही त्या अन्नामध्ये किंवा रेतामध्ये असणाऱ्या परमात्म्याला जाणून घेतात. वदंत्या वदंत्या विष्णुवाची ही न विष्णुवाची नाहीये असं कधीही कोणी म्हणत नाही. कोणताही शब्द विष्णुवाची नाहीये असं कधीही कोणीही समजून घेऊ नये असं सांगितलंय. क्वचित इष्यते शब्द क्वचित इष्यते विष्णुवाचक नसणारा असा कोणताही शब्द कुठेही वापरला जात नसतो. तिच्या शब्द निर्णयामध्ये सांगितलेलं आहे बरं का. ही तिच्या भावयती संभावयती जे भावयती म्हणजे काय संभावयती अशा रीतीने अर्थ जाणून घ्यावा. सो अग्रएव सहा अग्र्यो विष्णुरेव पहिला प्रथम परमात्मा बद्दलच अर्थ जाणून घ्यावा आता पदांचा शब्दांचा. पुत्र संभावनमपि तत्रस्थं विष्णू संभावयामि मुलामध्ये असणाऱ्या त्या विष्णू परमात्म्याचीच मी पूजा करतो त्याला त्याच्या ठिकाणी स्नेह दाखवतो असं तर तसेव होते ते असं समजून घेतलं तर ते विष्णू परमात्म्यालाच लागू होतं विष्णू परमात्म्याच्यासाठीच लागू होतं असं सांगितलंय. एवं भावयताम एव एष पंथा असं मनामध्ये भावना करून राहणं हाच एक मार्ग आहे रस्ता आहे बरं का. उरुगाय इत्याद्यपि उरुगाय हा विशेष करून गायला जातो विशेष करून गायला जातो म्हणून गाणं हेच विशेष रीतीने परमात्म्याला जाणून घेणं नावाचाच मार्ग खरा मार्ग आहे. तम पश्यन्ते पशवः इत्याद्यपि दिव्य पशवादीनामेव त्या परमात्म्याला पशवः सगळे पशु लोक देखील जाणतात. हं? ते कसं आहे तर देवीं वाचमचरयंत देवास्तां विश्वरूपा पशवो वदंती म्हणून एक मंत्र आहे. त्याच्यामध्ये पशु लोक म्हणून काही ज्ञानी दिव्य असणारे असे पशु लोक असतात की नाही ते पशु तर परमात्म्याला जाणून घेतात इतर लोक नाही जाणत. अन्येषां स्वभावप्रवृत्ती बाकीचे लोक स्वाभाविकपणे जाणून घेतात ते. सा एव देवता हा शतम तेच देवता 100 शतम पुरा आयसीर ज्ञानीभ्यो विशेषतः किंवा 100 जरी त्यांनी देह धारण केले प्रविष्ट झाले तरी देखील हं त्या परमात्म्याला असं जाणून घेणारे असे जे देवता असतात की नाही ते विशेष ज्ञानी आहे असं म्हणले जातात. आयसी हे पुर आयसी ही पुरामध्ये येणारे ज्ञानिन्यो विशेष आहे. ज्ञानी लोकांच्या मध्ये विशेषता त्याच्यावरच करून जाते. अय पय दय दय गतव म्हणून धातूचा अर्थ आहे. आयसी आय म्हणजे जाणतात म्हणजे जे विशेष करून पुरामध्ये असणारा परमात्म्याला जाणतात की नाही ते ज्ञानी असतात विशिष्ट प्रकारचे ज्ञानी असतात असा अर्थ आहे. मानुषांपेक्षा पूर्णत्वात पुरा मनुष्यांच्या अपेक्षाने पूर्ण रीतीने जाणतात म्हणून पुरा पुरा म्हणजे शरीर विष्णू मुख्यतः एव पूर्ण कारण विष्णू परमात्मा मुख्यतः पाहिलं तर तोच पूर्ण आहे बाकीचे कोणी पूर्ण नाही. तर ते शरीर आहे जीव रक्षित शरीरांच्या द्वारे जीव रक्षण करतो असं नाहीये बरं का. परमात्माच त्या ठिकाणी रक्षण करणार. रक्षिता रक्षते यो ही गर्भे म्हणून म्हणलं जातं. मुख्य यजमाने न अमुख्य अर्थ कळला मुख्य अर्थ त्या परमात्मा परवा असणारा येत असताना अमुख्य अर्थ कसं काय तुम्ही कल्पना करतात करता येते मुख्य असणारा परमात्माचा तो अर्थच करणार. क्षमस्य विद्यते ती शम अस्य विद्यते शम म्हणजे कल्याण आनंद प्राप्त होतो म्हणून शी म्हणतात. आशी ही आयती ही म्हणून आहे ना तर ही शब्दाचा अर्थ तो आहे विष्णू पूर्णानंदत्वाद विष्णू विष्णू परमात्मा श्री शब्दाने वाच्य आहे सुख देणारा म्हणून वाच्य आहे. ते ज्ञानत्वाद ज्ञानत्वाद्यश्चेती शहा